काही पापलेटं आणलीत बाजारातून आणि ह्या पापलेटचा मी आज करणार आहे हिरव्या मसाल्यातील पापलेट. तर त्याच्यासाठी ही छोटी का असेना, पण आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे जास्ती काही मच्छी बाजारात मिळत नाही. त्यामुळे जी आहे ती आणायची आणि हव्या त्या पद्धतीने बनवून छान अशी खायची. तर हे पापलेट आहे ना, मी साफ करून घेते. आता प्रत्येकाला प्रत्येकजण मच्छी साफ करताना त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मी आता हे साईडचं सगळं काढून टाकलं आहे. आता इथे थोडीशी चीर देते आणि पोटातील जी घाण असते ना ती मी काढून टाकते आणि त्यानंतर इथे 3 चिरा देते. म्हणजे त्यामुळे काय होईल, त्यामध्ये आपल्याला मसाला भरायला बरं पडतं. सगळ्या ह्याला मसाला लागतो तो व्यवस्थित. आणि ही जी पापलेट मच्छी आहे ती आपण जे नेहमीप्रमाणे साफ करून घेतो त्याप्रमाणे मी ही साफ करून घेते. ही साफ करून झाली. आता मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते. आता आपल्याला जो हिरवा मसाला लागणार आहे त्याच्यासाठी इथे मूठभर कोथिंबीर घेतली, 1 हिरवी मिरची, 7-8 काळी मिरी घेतली, हळद पाव चमचा, जिरं अर्धा चमचा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि हा 1 चमचाभर व्हिनेगर घेतलं आहे. त्याचबरोबर आल्याचं छोटा तुकडा घेतला. तर असं हे असणार आहे आपलं वाटणाचं सामान. हे बाकीचं सामान ह्यामध्ये टाकलं आहे. आता हे व्हिनेगर टाकते आणि हे मी मिक्सरमध्ये वाटून घेते. मीठ टाकायचं राहिलं आहे. मीठ पण टाकायचं, नंतर टाकलं तरी चालेल, पण वाटणाबरोबर टाकलं तर व्यवस्थित ते मिक्स होणार. तर ही आता पेस्ट झाली, ती एका वाटीमध्ये काढून घेते आणि हीच पेस्ट मी त्या पापलेटला लावून घेते आणि 10 ते 15 मिनटं ते पापलेट साईडला मॅरिनेट करून ठेवून देते. हे मसाला लावून घेतलं आहे. आता वरील कोटिंगसाठी थोडंसं हे तांदळाचं पीठ आहे, ते मी पातळ असा लेअर तांदळाचा मी लावून घेते. म्हणजे थोडंसं कुरकुरीतपणा येतो त्याला. आणि हे तव्यावरती तेल घातलं आहे, त्या तेलामध्ये हे पापलेट फ्राय करून घेते. हे एक पापलेट मी फ्राय करून घेतलं. त्याचप्रमाणे ते 2 जे बाकीचे आहेत ते पण मी असंच फ्राय करून घेणार आहे. म्हणजे आपलं फ्राय करण्याचं काम आपलं होईल. अशा प्रकारे हे तिन्ही पापलेट मी फ्राय केले आणि आता ह्या तेलामध्ये ना जो उरलेला आपला हिरवा मसाला आहे ना तो तेलामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचं. थोडं हे घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं ह्या मसाल्यामध्ये आणि थोडा वेळ हा मसाला शिजवून घ्यायचा. आणि त्यानंतर हाच मसाला एका प्लेटमध्ये घ्यायचा, प्लेटिंग करायचं आपल्याला हवं त्या पद्धतीने. आणि हे जे हिरव्या मसाल्यातील जे पापलेट आहे ते जास्त करून चपाती किंवा भाकरीबरोबर खायचं.